36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. ग्रामपंचायत विहीगाव येथे आरक्षण जाहीर करण्यासाठी आयोजित ग्रामसभेमध्ये मोठा गोंधळ उडालाय. सभेला निवडणूक अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेमध्ये आरक्षण वाचून दाखवताच ग्राम महसूल अधिकारी योगेश लंगडे यांच्या चुका ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्या. अनुसूचित जातीचे 700हून अधिक मतदार असताना अधिकाऱ्यांनी केवळ 60 मतदार दाखवलेत. त्यामुळे या प्रभागामध्ये SC साठी एकही जागा आरक्षित झाली नाहीये. या प्रभागामध्ये अनुसूचित जातीचे 700 मतदार नसतानाही तितकी संख्या दाखवून लोकांची दिशाभूल करण्यात आली आहे. कोणाच्या मार्गदर्शनाखाली हे काम केलेलं आहे असा सवाल करून प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांनी योगेश लंगडे यांच्यावर दंडात्मक कारवाईची मागणी केली आहे. SC चे केवळ 15 ते 17 मतदार असताना 122 मतदार दाखवण्यात आलेत. खुल्या आणि OBC प्रवर्गाचे मतदार बहुसंख्येने असूनही OBC आरक्षण डावलण्यात आलंय. ग्रामस्थांनी 10/6/2026 रोजी सभेमध्ये अधिकाऱ्यांना जाब विचारला असता योगेश लंगडे यांच्याकडे कोणतेही समाधानकारक उत्तर नव्हते. त्यांनी उडवाउडवीची उत्तर देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. यावेळी निवडणूक विभागाचे अधिकारी देखील हजर होते. ग्रामस्थांनी संपूर्ण प्रकाराची व्हिडिओ क्लिप रेकॉर्ड केली असून ती प्रशासनाला सादर करण्यात आली आहे. ग्राम महसूल अधिकारी योगेश लंगडे यांनी हेतुपुरस्पर दलित आणि OBC समाजावर अन्याय करून आरक्षण डावललेलं आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये घोळ घातल्याबद्दल त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करावी. तसेच त्यांना चुकीची माहिती देण्यास सांगणाऱ्या वरिष्ठांवरही कारवाई करावी. संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असं ग्रामस्थांनी सांगितलं. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे, अमरावती.